नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण 1 किलोच्या प्रमाणामध्ये चिकन करी कशी बनवायची ते बघणार आहे। मसाले एकदम एकाच वेळेस घालायचे आहे आणि खूप सोपी पद्धत आहे, एकदम 20 मिनिटांमध्ये होणारी आहे। याआधी सुद्धा मी माझ्या चॅनलवर खूप अशा चिकनच्या रेसिपी टाकलेल्या आहे, त्या सुद्धा तुम्ही बघू शकता। हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला जर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राइब जरूर करा। तर चला सुरुवात करूया। तर चिकन करी बनवण्यासाठी इथे मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। 3 ते 4 वेळा हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता आपल्याला याला 20 मिनिटांसाठी मुरवायला ठेवायचं आहे। त्यासाठी आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहे। तर आपण यामध्ये मसाले घालणार आहे। इथे 2 चमचे काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 2 चमचे चिकन मसाला, 2 चमचे धना पावडर, अर्धा चमचा जीरा पावडर, 2 चमचे आलं लसूण पेस्ट। इथे आपल्याला घालायचं आहे 2 चमचे तेल, त्यानंतर अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे, 10-12 पुदिन्याची पाने आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 कप फ्रेश दही आणि मीठ घालायचं आहे। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे बघा सर्व मसाला, दही सर्व आपण ह्या चिकनला चोळून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे। आता 20 मिनिटांसाठी आपल्याला हे मुरवत ठेवायचं आहे। तुम्ही तासभर फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल, पण आपण 20 मिनिटांसाठीच हे ठेवणार आहे। आता यावर आपण झाकण ठेवू। हे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे। त्या पॅनमध्ये आपल्याला घालायचं आहे इथे पाव कप तेल। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जास्त कमी करू शकता, कारण आपण चिकन मुरवायला घातलं त्यामध्ये सुद्धा तेल घातलेलं आहे। आता हे तेल छान असं गरम करून घेऊ। आता तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या उभ्या कट केलेल्या, त्यामुळे या करीला खूप छान अशी चव येते। आता ह्या मिरच्या घातल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचा आहे 1 मोठा कांदा, एकदम बारीक कट करून घेतलेला आहे। आता हा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। याआधी सुद्धा मी माझ्या चॅनलवर बरेचशा चिकनच्या रेसिपी दिलेल्या आहे, माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता। जर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राइब जरूर करा। आता सोनेरी रंगावर छान असा आपण परतून घेऊ। कांदा छान असा परतून झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला मीठ, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा इथे आलं लसूण पेस्ट घालायची आहे। आता ही सुद्धा छान आपण परतून घेऊ। तर बघा छान असं परतून घेतलेलं आहे। आता यामध्येच आपल्याला 1 टोमॅटो घालायचा आहे, बारीक कट केलेला। टोमॅटो आपल्याला गळेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे। तर बघा टोमॅटो छान असं गळालेलं आहे आणि आता हे जे चिकन आपण घेतलेलं 20 मिनिटांसाठी मुरवायला ठेवलेलं ते चिकन पूर्ण यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ। तर बघा पूर्ण चिकन आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे। आता आपल्याला 35 ते 40 मिनिटे मंद गॅसवर शिजवायचं आहे, पण अधूनमधून आपल्याला चेक करायचं आहे। यामध्ये तुम्ही पाणीही घालू शकता, बिना पाण्याचं सुद्धा अंगच्या पाण्यामध्ये सुद्धा छान शिजतं। आता हे आपण चिकन शिजवून घेऊ। तर बघा 35 ते 40 मिनिटे झालेली आहे आणि चिकन छान असं शिजलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता यावर घालायची आहे आपल्याला कोथिंबीर। आपण यामध्ये बिलकुलही पाण्याचा वापर केलेला नाही, एकही थेंब पाण्याचा वापर इथे केलेला नाही।
तर अंगच्या पाण्यामध्ये आणि ज्या दह्याला पाणी सुटतं त्यामध्येच हे चिकन शिजलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. याचा जो रस्सा आहे, जी करी आहे ती तुम्ही इथे बघू शकता. तर तुम्ही चिकनचा रस्सा बघू शकता. हा खूप छान असा झालेला आहे, दाटसर झालेला आहे. चिकनची करी अतिशय सुंदर असा वास येतोय, मस्त असा दरवळतोय. खूप छान असे हे चिकन शिजलेलं आहे. आता रविवार आहे त्यामुळे मुलांना वेगळं काहीतरी करून द्यायचं म्हटल्यावर हे मंद गॅसवर तुम्ही हे शिजवा. खूप छान असे हे शिजल्या जातं आणि तरीसुद्धा छान येते, अतिशय चविष्ट होतं. आपल्याला कोणत्याही प्रकारचं इथे वाटण वगैरे काहीही केलेलं नाही, फक्त आपण यामध्ये मसाले घातलेले आहेत. तर अशा सोप्या पद्धतीची चिकन करी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.